उन्हाळा आला की घरोघरी जास्त होणारी चर्चा ती म्हणजे उन्हाळी वाळवण आणि लोणचं। आता लहानपणी मम्मीला ही सगळी कामं करताना पाहिलंय आणि आज म्हटलं चला तिचीच रेसिपी शेअर करूयात। तर आज मी बनवणार आहे आंब्याचं लोणचं। लोणचं बनवण्यासाठी मी रात्रभर कैऱ्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि सकाळी काकांकडून कट करून घेतल्या। नंतर त्या पुसून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत। आता त्याला एका सुती कपड्यावरती पसरवून घेऊयात, कारण त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही, त्या व्यवस्थित सुकतील। कैरीच्या फोडी सुकेपर्यंत आपण याला फॅनच्या हवेला ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या कैरीच्या फोडी व्यवस्थित सुकलेल्या आहेत। मी याला एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी हळद, 1 वाटी मीठ आणि 1 वाटी लोणचं मसाला, आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जोपर्यंत सगळ्या फोडींना हा मसाला लागत नाही तोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित लागलेला आहे। आता मी याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकते आहे। त्याच्यानंतर मी यामध्ये 3 वाट्या मोहरीची डाळ जी मी विकत आणलेली होती ती टाकते आहे। गूळ ऑप्शनल आहे, पण मी अर्धी वाटी गूळ टाकत आहे, कारण मला थोडी स्वीट टेस्ट हवी आहे म्हणून। मी इथे 1.5 वाटी तेल गरम करून त्याच्यामध्ये 7 ते 8 मेथीदाणे आणि काही लवंगा क्रश करून टाकलेल्या आहेत। त्याला व्यवस्थित फुलून मग त्या लोणच्यामध्ये टाकलेल्या आहेत। इथे मी 2 ते 3 चमचे लसूण घेतलेला आहे क्रश करून। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला फोडीला लागेल। तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे लोणच्याला। मी इथे 3 चमचे तेल घेतलं आहे आणि ते बरणीला व्यवस्थित असं लावून घेऊया। तर आपलं लोणचं रेडी आहे। आता याला एका बरणीमध्ये भरून घेऊया। लोणचं खूप सुंदर झालेलं आहे। जर लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।